इतके गंभीर आरोप झाल्यानंतर शिवसेनेचं काय उत्तर आहे? कारण सुरुवातीला तर असं म्हटलं होतं की सुषमा अंधारे काहीही माहिती देत आहेत त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल. पहा कविताजी, आपण एक सुशिक्षित अँकर आहात, डॉक्टर आहात. आपल्या चॅनेलवरून उभाटा शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या अंधारे ताईंनी एक अतिशय सुंदर असं चित्र रंगवलेलं आहे. परंतु हे चित्र रंगवीत असताना, जनतेसमोर पुरावे मांडत असताना त्या बिचाऱ्या स्वतःच फसल्या आहेत. आपण त्या टीव्ही चॅनेलवरती वेगवेगळ्या सध्या त्या जे काही बोलत आहेत त्याच्याकडे बारकाईने आपण लक्ष देऊन ऐकावं आणि महाराष्ट्रातील समस्त जनतेने सुद्धा ऐकावं असं माझं आवाहन असेल. त्या काय म्हणत आहेत की तसं बघायला गेलं तर या रिसॉर्टचा किंवा त्या जागेचा आणि या शेडचा काही संबंध नाही हे मला सुद्धा माहित आहे. बरोबर. आणि वरून त्या थोड्या वेळानंतर परत सगळा संबंध कसा आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या भावाशी जोडता येईल, जेणेकरून एकनाथ शिंदेजी यांचं नाव बदनाम होईल, जेणेकरून शिवसेनेचं नाव बदनाम होईल आणि जेणेकरून आपल्या उभाटाला किंवा मला स्वतःला काहीतरी मोठा फायदा होईल भविष्यात, म्हणून ती बिचारी बाई तडफडत आहे, प्रयत्न करत आहे. असो, परंतु जनतेला आणि आम्हाला जे काही कळायचं होतं सत्य ते कळलेलं आहे. पहा, हे रिसॉर्ट काही अंतरावर आहे किंवा ती जागा यांची काही महिन्यांपूर्वी होती असं स्वतः जागा मालक प्रकाश शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सर्व टीव्ही चॅनेलवरती तो इंटरव्ह्यू सुद्धा आता दिसत आहे. तरी सुद्धा या अंधारे मॅडमनी असं सांगितलं की तो रिसॉर्ट तेच चालवत होते, म्हणजे त्यांच्या मार्फतच बाजूला काही अंतरावर असलेल्या शेडमध्ये जे ड्रग्ज विक्रीचं किंवा बनवण्याचं त्याचा संबंध प्रकाश शिंदेजी यांच्याशी जोडूया. आणि त्यांनी नंतर काही फोटो दाखविण्याचा प्रयत्न केला की एकनाथ बघा, एकनाथ शिंदेजी यांना शुभेच्छा देते त्यांचे नातेवाईक. पहा, डॉक्टर शिंदे साहेब कसे आपल्या नातेवाईकांबरोबर दिसत. अरे तुम्ही कुठले फोटो कुठे दाखवता आणि जनतेला तुम्ही संभ्रमात टाकायचा प्रयत्न करता? हे न कळण्या एवढे आम्ही दूधखोळे नाही आहोत. हे आरोपबाजी खूप झाली. ही आरोपबाजी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही शिंदे साहेबांना, त्यांच्या परिवाराला आणि शिवसेनेला बदनाम करण्याचे एक षडयंत्र आहे.